रत्नागिरी नगरपालिकेच्या गेल्या 50 वर्षाच्या कामकाजाचं म्हणा, विकासाच्या दृष्टीने म्हणा, त्या राजकीय घडामोडीचं केंद्रबिंदू असलेली ही रत्नागिरी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत जवळजवळ सुमारे 1974 साली ह्या इमारतीची उभारणी झाली। तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर जस केळकर कैलासवासी हे त्यावेळचे नगराध्यक्ष। 1971ला केळकर डॉक्टर निवडून आल्यानंतर थेट नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यात 1974ला त्यांनी थेट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद भूषवलं आणि त्यावेळेला ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या कामकाजाला ह्याच इमारतीमधून सुरुवात झाली। जवळपास ह्या इमारतीने गेल्या 55 वर्षात रत्नागिरी शहराच्या विकासाचे चढउतार पाहिलेत, अनेक गदारोळ पाहिलेत, अनेक ठराव पाहिलेत, अनेक विकासाचे मंजुऱ्या, या विकासाच्या अजेंड्यावरती अनेक जनरल सभा पाहिल्या आणि ह्याच इमारतीमधून गेल्या 55 वर्षात किमान डझनभर नगराध्यक्ष ह्याच इमारतीतून आपलं कामकाज करून गेले। त्यामध्ये कैलासवासी जस केळकर असतील, कैलासवासी अनंतराव जाधव असतील, कैलासवासी उमेश शेटे असतील, त्याचबरोबर कैलासवासी अकृष शिंदे असतील आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये विद्यमान माजी नगराध्यक्ष राहुल पंडित असतील, बंड्या साळवी असतील, आताच्या थेट नगराध्यक्ष गेलेल्या शिल्पाताई सुर्वे असतील, माजी नगराध्यक्ष अशोकराव मयेकर असतील, माजी नगराध्यक्ष प्रमोद रेड्डी असतील, असे अनेक जवळजवळ डझनभर नगराध्यक्ष ह्याच इमारतीमधून त्यांनी आपल्या शहराच्या कामकाज केलं आणि त्यांनी शहराला वेगळ्या दिशेला, त्या वेगळ्या वाटचालीला विकास दृष्टीने नेलं। साधारणपणे 50-55 वर्षापूर्वी असलेल्या इमारतीने अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आणि त्याचबरोबर ते आज इतिहासाला साक्ष ठेवून 55 वर्षाच्या सेवेनंतर कुठेतरी आता अस्त होताना दिसते। जवळपास सुमारे 100 ते 125 कोटी रुपये खर्च करून नव्याने जी इमारत पाठीमागे उभी राहिली, त्या इमारतीच्या पुढच्या बाजूची जी अस्तित्वात असलेली इमारत आता पाडण्याचं काम ज्ञाती कंपनीकडून सुरू आहे। एकंदरीतच काय की रत्नागिरी नगरपालिकेच्या इतिहासामध्ये ही इमारत अनेक गोष्टींची साक्ष देते। अनेक विकासाच्या वाटा या रत्नागिरी शहराच्या त्या इमारतीने सुकर केल्या। आजबरोबर अतिशय वादळी व्यक्तिमत्व असतील, राजकीय असतील, सर्व पक्षाचे नगराध्यक्ष या इमारतीने पाहिले। काँग्रेस असेल, सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजपा असेल, जनता दल असेल, या सगळ्याच्या पक्षाच्या लोकांनी या नगरपालिकेच्या कामकाजात भाग घेतला। अनेक पालकमंत्र्यांनी या इमारतीला भेट दिली। तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे असतील, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत असतील, केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी सुद्धा या इमारतीला भेट दिली होती। त्यावेळच्या नगरसेवक असलेल्या कैलासवासी कुसुमताई अभ्यंकर या सुद्धा ह्याच नगरपालिकेत नगरसेवक निवडून आल्या होत्या आणि नंतरच्या काळामध्ये त्या रत्नागिरीच्या आमदारही झाल्या होत्या। एकंदरीतच काय अनेक रत्नागिरीकरांची सुखदुःख असतील, अनेक विकासाचे मार्ग असतील, अनेक राजकीय चढाओढ असतील, अनेक राजकीय घडामोडी असतील, या सगळ्याला साक्ष ठेवून आज ही जवळजवळ 55 वर्षानंतर ही इमारत आज सेवेपासून दूर जाते। एका मनाला खंतही वाटते, पण दुसऱ्या बाजूला शहराचं वाढतं विस्तारीकरण लक्षात घेता शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला तर पालकमंत्री उदय सामंतांनी या नव्या इमारतीचे मुहूर्तमेढ रोवली आणि कदाचित मे महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात त्या दुसऱ्या आठवड्यात त्या इमारतीचं उद्घाटनही होणार आहे। त्या दृष्टीने या इमारतीचं आता पाडण्याचं काम ज्ञानी कंपनीकडून सुरू आहे। एकंदरीतच काय अनेक राजकीय इतिहासाला साक्ष ठेवणारी आपल्या डोळ्याचे ही इमारत आता पाडली जाते किंवा दुरावली जाते, याची खंतही सुद्धा तितकीच रत्नागिरीकरांना आहे। टाइम डिले करता किशोर मोरेसह यश मयेकर, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।